पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूकांडाचा केंद्रबिंदू आज नेस्तनाबूत होणार आहे। महापालिकेची त्या अनुषंगाने हालचाल सुरू आहे। सकाळी 11 वाजता प्रत्यक्षात हातोडा पडेल। मोठी यंत्र इथे पोहोचणार नाहीत, त्यामुळे छोट्या यंत्रांच्या आधारे हाताने पाडकाम करण्याचं मोठं आव्हान यंत्रणेसमोर आहे। दुसरीकडे फुगेवाडीतल्या या दारू अड्ड्याला आजवर पोलिसांनी संरक्षण दिलं। आज मात्र तो दारू अड्डा जमीनदोस्त करण्यासाठी तेच पोलीस इथे बंदोबस्त देणार आहेत। आढावा घेतलाय नाझीम मुल्ला यांनी। विषारी दारूकांडाचा केंद्रबिंदू असणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीतलं हा दारू अड्डा आज नेस्तनाबूत केला जाणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। अधिकारी कर्मचारी जे आहेत ते हळूहळू या ठिकाणी पोहोचायला लागलेले आहेत। बाहेर अग्निशमन दलाची वाहन आहे। अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी ज्या वाहनांची गरज असते ती सगळी वाहनं इथं आलीत, परंतु ती वाहनं या घरापर्यंत पोहोचणं कठीण आहे, कारण हा निमुळता रस्ता आहे आणि शिवाय इथून तर कुठलंच वाहन जे आहे ते आतमध्ये जाऊ शकत नाही। त्यामुळं JCB पोकलेन ही यंत्र इथं पोचणार नाही आहेत। हातानं हा सगळं पाडकाम जे आहे ते करावं लागणार आहे। छोटी छोटी यंत्र जी आहेत ती या ठिकाणी आणणार आहेत। ब्रेकर जे छोटे छोटे हातानं असतात त्यानं पाडणार आहेत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेनं पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मागितलेला आहे। खरं तर ज्यांना बंदोबस्त मागितलेला आहे ते पोलीस आजवर या दारू अड्ड्याला संरक्षण देत होते, परंतु आज हा दारू अड्डा नेस्तनाबूत करताना त्याच पोलिसांना इथं बंदोबस्त देण्याची वेळ येणार आहे। आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये आज कर्नल सिंगचा हा दारू अड्डा जो आहे तो नेस्तनाबूत होणार आहे। त्यासोबतच त्याचं घरसुद्धा जमीनदोस्त होणार आहे। या कारवाईला 11 वाजता सुरू होणार आहे आणि त्याच कारवाईची लगबग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन अमोल गावाळेसह नाझीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।